नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ऐश्वर्याने श्री आणि सौ मुळशी ही जी स्पर्धा आहे ती स्पॉन्सर केलेली आहे. त्यामुळं सगळीकडे सुमित्रा एंटरप्राइजेसचे तिथं ॲडव्हर्टाईज झालेली आपल्याला पाहायला मिळते. ऐश्वर्याने हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे पैशांसाठी केलेलं असतं. त्यासाठी त्यांनी कर्जही घेतलेलं असतं आणि आता 25 लाखाचं हे जे बक्षीस आहे ते जिंकल्यानंतर कर्ज फेडायचं असतं आणि ही जी मोठी स्पॉन्सरशिप आहे ती त्यांना द्यावी लागत असते. इथे ऐश्वर्या मात्र खूपच मोठा गोंधळ करत आहे आणि या सगळ्यामुळं ऐश्वर्याने जरी जानकी ऋषिकेशला खेळातून बाद केलं असलं तरीही या खेळातून ऐश्वर्या आणि सारंग कायमचे बाद होऊन ऐश्वर्या ही जेलमध्ये जाणार आहे. हे सगळं कशा प्रकारे होणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ऐश्वर्याने कांड केलेलं असतं. तिला हेडफोनमध्ये आवाज ऐकू येत नसतो आणि तरीही ते दोघं खेळत असतात. त्यांनी दोन वस्तू तिथं शोधून दाखवलेल्या असतात आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की ऐश्वर्या मात्र हे सगळं करत असते तेव्हा जानकीला लक्षात येतं की शक्यच नाही. कारण सारंग भाऊजी जे शब्द वापरत आहेत तो प्रत्येक शब्द जसा ना तसा ऐश्वर्या कसं काय बोलत आहे हा जानकीचं म्हणणं असतं. कारण आत्तापर्यंत 5 जोड्या खेळल्या पण एकाही जोडीला समोरच्या त्याच्या पार्टनरने जो शब्द किंवा जे वाक्य उच्चारलेलं आहे ते एका सेकंदात कळलेलं नाही. म्हणून जानकी मात्र गोंधळ घालते. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं आणि जानकी बोलत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरोबर आहे जानकी तुझं. आणि जानकी हा मुद्दा सगळ्यांच्या समोर आणून ठेवत असते. सगळ्यांना दाखवून देत असते की नाही ऐश्वर्या आणि सारंग हे दोघंजण काहीतरी गोंधळ घालत आहेत. ते तिथं घोळ करत आहेत. हा मुद्दा सगळ्यांच्या समोर जानकीने आणून ठेवलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात. कारण जानकीचं असं म्हणणं असतं की जज साहेब तुम्ही बघा जरा, लक्षात येते का तुमच्या, असं ती सगळे जज तिथं असतात त्यांना सांगत असते, त्यांना म्हणत असते. त्याचबरोबर जानकीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी हे सगळेजण घोळ घालत आहेत. आणि मग स्वतः जज तिथून उठतात, त्या मॅडम उठतात, कश्यप सर सगळेजण तिथे येतात आणि ते हेडफोन कानाला लावून बघतात आणि त्यांना तिथे हेडफोनमध्ये आवाज येत नाही. तर त्यांच्या लक्षात येतं की साऊंड सिस्टीम ही बंद झालेली आहे. आणि मग तिथं आयोजक जाऊन जेव्हा पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं असतं की साऊंड सिस्टीम बंद झालेली आहे म्हणजे नक्कीच हे घोळ घालत आहेत. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मग जानकी म्हणत असते जर आत्ताच साऊंड बंद झालेला आहे तर यांनी आपल्याला इतक्या वेळ का सांगितलं नाही की तो साऊंड बंद झालेला होता म्हणून. या दोघांनी मुद्दामहून ती गोष्ट आपल्यापासून लपवून तर ठेवलेली नाही ना. जानकी ऐश्वर्या आणि सारंगच्या विरोधात बोलत असते आणि मग त्यांचा गुण हा जानकीला दिला जातो. ऐश्वर्या सारंग यांना त्या फेरीतून बाद केलं जातं आणि तिथेच खूप मोठा पचका होतो. या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा दुसऱ्या दिवशी मात्र जानकी आणि ऋषिकेशला एका ठिकाणी लॉक करून ऐश्वर्या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलेलं असतं. परंतु जानकी आणि ऋषिकेश अगदी देवाची बाप्पाची कृपा आहे त्यामुळं ते पोहोचतात आणि त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं मुद्दाम म्हणून कुणीतरी घडवलेलं आहे. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. मग जानकी आणि ऋषिकेश यांना खेळातून बाद केलं जातं. म्हणजे श्री व सौ मुळशी या स्पर्धेतून जानकी आणि ऋषिकेशला बाद केलं जातं कारण ते खूप वेळानंतर तिथे पोहोचलेले असतात. आणि मग आता कश्यप साहेब यांना एक प्रॉब्लेम झालेला असतो तो म्हणजे या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सरशिप असते त्याचे पैसे त्यांच्याकडे मिळत नसतात आणि मग ऐश्वर्या आणि सारंग यांच्याकडे ते येतात. ऐश्वर्या आणि सारंग त्यांना बोलू लागतात, त्यांना म्हणत असतात. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात. खरंच आज तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे जानकी आणि ऋषिकेश यांना काढून टाकण्याचा तो अगदी योग्य आहे. कारण ती माणसं चिटिंग करणारीच आहेत, ते फक्त आणि फक्त चिटिंगच करू शकतात. हे सगळे हे दोघंजण सांगत असतात. तेव्हा कश्यप साहेब म्हणतात की आम्हाला तर डाऊटच येत आहे कारण जे काही घडलेलं होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं असं वाटत आहे. कारण तुम्हाला आवाज ऐकू येत नव्हता आणि तरीही तुम्ही आम्हाला ही गोष्ट सांगितली नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकाच गोष्टीसाठी इथं आलेलो आहोत ती म्हणजे की तुम्ही जे देणार होता म्हणजे स्पर्धेसाठी जी स्पॉन्सरशिप तुम्ही दिलेली आहे ते पैसे तुम्ही अजूनही दिलेले नाहीत. काही चेक तुमच्याकडून आलेले होते, प्रत्येक राऊंड इथं होत आहे आणि तुमच्याकडून पुढचे चेक्स मिळत नाहीत. ऐश्वर्या खरं तर त्या माणसाला पैसे देत असते पण या स्पॉन्सरशिपचे पैसे काही ऐश्वर्या देत नसते. ऐश्वर्या म्हणत असते की अहो मी दिलेले आहेत तुम्हाला ते चेक, ॲडव्हान्स चेक दिलेले होते. तेव्हा ते म्हणतात की ते चेक बाउन्स झालेले आहेत, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला उद्यापर्यंतची मुदत देत आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये
इथे हे ठेवत नाही, बॅलन्स ठेवत नाही, तोपर्यंत आता तुम्हाला आम्ही तुमच्या विरोधात ॲक्शन घेऊ शकतो. तुम्हाला 24 तासांची मुदत दिली जात आहे. जर या 24 तासांमध्ये तुम्ही जर तुमच्या अकाउंटला तेवढा बॅलन्स ठेवला नाही तर आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. हे सगळं ते बोलत असतात आणि ऐश्वर्याच्या शिट्ट्या वाजू लागतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण हे सगळं जे घडत असतं ते खूपच भयानक असं असतं आणि ऐश्वर्या मात्र पाहतच राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते तिथून निघून जातात. ऐश्वर्या भयानक चिडलेली असते आणि ती सारंगला म्हणत असते की सारंग हे काय. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही हे काय केलं सगळं. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते मी कुठं काय केलेलं आहे. सारंग म्हणतो की मी तुम्हाला चेक्स दिले होते, मग तुम्ही ते चेक्स का वापरले नाहीत, का दिलेले नाही आहेत त्यांना. हा प्रश्न सारंग ऐश्वर्याला विचारत असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग ते चेक तर आपण त्यांना दिलेले आहेत, पण आपल्या अकाउंटला बॅलन्सच नाही आहे, तर हे कसं शक्य होणार आहे. हे सगळं बोललंच जात असतं आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण हे सगळं जे घडत आहे ते खूपच भयानक असं आहे. आणि त्यामुळं इकडे सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या काय चाललंय हे सगळं, कारण काही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे जे चेक्स होते ते आपण बाउन्स होईपर्यंत कसं काय थांबलेलो आहे. इकडे ऐश्वर्या सारंग यांनी हात जोडून माफी मागितलेली असते, सर्व गोष्टी केलेल्या असतात, पण तरीही घडलेलं मात्र वेगळंच असतं. काहीही झालं तरीही ऐश्वर्या आणि सारंग यांच्या बाबतीत खूप मोठा रडा होत असतो आणि ऐश्वर्या मात्र खूपच शांतपणे या गोष्टी घेत असते. ऐश्वर्याला असं वाटत असतं की आता आपण यात अडकणार नाही, यात अडकणार आहे ती फक्त आणि तो फक्त म्हणजे सारंग. यामध्ये माझं आणि माझ्या डॅडाचं तर काहीच नुकसान होणार नाही, यामध्ये नुकसान होणार आहे ते फक्त आणि फक्त सुमित्रा एंटरप्राइजेसचं. हे सगळं बोललंच जात असतं, कारण ऐश्वर्या म्हणत असते की काही झालं तरी मला यांना बर्बाद करायचं आहे, रस्त्यावर आणायचं आहे. आणि सारंगने जर आता मला याच्यामध्ये अडकवलं तर मी त्याला सोडणार नाही, कारण इथे कश्यप त्याचबरोबर या इव्हेंटची जी लोकं असतात ती खूप चिडलेली असतात, ती खूप रागाने येऊन बोलून जात असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की जे काय घडत आहे ते खूप भयानक आहे, कारण तुमच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती, तुम्ही असं वागाल असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे सगळं बोललं जात असतं आणि इकडे ऐश्वर्या मात्र सारंगला बोलायला सुरुवात करते. ती सारंगला म्हणते की सारंग मी तुम्हाला आता काय सांगते, विचार करा, उद्या जर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली, कारण त्यांना जे पैसे द्यायचे आहेत ते पैसे आत्ता आपल्याकडे नाहीत, त्यांनी जर पोलीस कंप्लेंट केली तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तेव्हा सारंग म्हणतो की आता मी काय करायचं आहे. असं बोलल्यानंतर ऐश्वर्या त्याला सांगत असते की तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्ही तो सगळा आळ स्वतःवरती घ्यायचा आहे. सारंग म्हणत असतो पण मी कुठं काय केलेलं आहे, हा सगळा डिसिजन तुमचा होता, हे सगळं करायला तुम्ही सांगितलेलं आहे, मग तुम्ही मला का सांगत आहात की हा सगळा आळ मी माझ्यावर घ्यायचा आहे, पण मी का घेऊ हा आळ माझ्यावरती. असं सारंग तिथे ठणकावून सांगत असतो, तो बोलत असतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की सारंग तुमच्या लक्षात येत नाही आहे का, कारण काही झालं तरी हा आळ तुम्हाला तुमच्यावर घ्यावा लागणार आहे, कारण हे सगळं तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला आठवतं सह्या तुम्ही केलेल्या आहेत. तेव्हा सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही चुकताय, सह्या जरी मी केलेल्या असतील तरीही तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की हे सगळं करण्याचा प्लॅन तुमचा होता. हे घर घाण ठेवायला सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे आणि मी तुमचा ऐकून निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये फसत चाललेलो आहे. सारंग पण तेवढाच चिडलेला असतो. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही वाटेल ते बोलत आहात आणि तुम्हाला त्याचं जराही काही वाटत नाही, असं सारंग ऐश्वर्याला बोलत असतो. या लोकांनी तर यांना आता 24 तासाचा अवधी दिलेला असतो आणि या 24 तासामध्ये जर काही घडलं नाही, जर हे पेमेंट करू शकले नाहीत तर मात्र वाट लागणार असते. इकडे ऐश्वर्या म्हणत असते की सारंग मला सांगा तुम्ही देऊ शकता का पैसे. सारंग म्हणत असतो की हो नाही देऊ शकत, माझ्याकडे नाही आहेत, पण आपण पैसे मिळवण्यासाठीच हा डिसिजन घेतलेला होता आणि मग आता हे काय होते. तेव्हा ऐश्वर्या त्याला म्हणत असते मग काय करायचं. सारंग म्हणतो तुम्ही तुमच्या डॅडाला मागून बघा ना पैसे. सारंगने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुम्ही डॅडाला पैसे मागा, पण त्याच्यावरती ऐश्वर्याचं मात्र म्हणणं असतं की मी डॅडाला पैसे नाही मागणार, मी डॅडाला पैसे का मागू. असं ऐश्वर्या सारंगला म्हणत असते. तिच्या डोक्यात एकच सुरू असतं की सारंगला पूर्णपणे अडकवायचं आहे आणि त्यासाठी हे सगळं ती करत असते. तिला फक्त वाटत असतं की यामध्ये रणदिवे कुटुंब अडकलं पाहिजे, रणदिवे कुटुंब रस्त्यावर आलं पाहिजे, मी आणि डॅडा आम्हाला काहीही होता कामा नये, एवढाच तिचा प्लॅन असतो. आणि इकडं नेमकंच ते बोलणं आता सौमित्रने ऐकलेलं असतं आणि सौमित्र जानकीला कॉल करतो. सौमित्र जानकीला म्हणू लागतो की जानकी वहिनी एक प्रॉब्लेम झालेला आहे. जानकी म्हणते काय झालं सौमित्र भाऊजी. तेव्हा सौमित्रला ती सांगू लागते. सौमित्र जानकीला सांगू लागतो की सारंगने खूप मोठा गोंधळ घातलेला आहे.
ते ऐकल्यानंतर जानकी म्हणते, म्हणजे त्यांनी ना स्पॉन्सरशिपचे जे पैसे होते ते दिलेले नाही, त्याचबरोबर आपलं घर जे आहे, आशीर्वाद बंगला जो आहे तो गहाण ठेवलेला आहे. हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो. त्याचबरोबर ऋषिकेशही तिथं असतो आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे, तो म्हणजे सुमित्रा एंटरप्राइजेसची खूप मोठी बदनामी होत आहे. काही झालं तरी जानकी वहिनी आपल्याला हे थांबवलं पाहिजे. मला फक्त तुला ही गोष्ट सांगायची होती, तुझ्या कानावरती ही गोष्ट घालायची होती, म्हणून मी तुला कॉल केलेला आहे, असं सौमित्र जानकीला सांगत असतो. जानकीला तो म्हणत असतो की जानकी वहिनी, आत्ता सारंगला वाचवणं गरजेचं आहे, पण आत्ताच त्याला वाचवायचं नाही. ऐश्वर्याचा खरा चेहरा जोपर्यंत त्याच्या समोर येत नाही तोपर्यंत त्याला अक्कल येणार नाही, त्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे, असं जानकीला सौमित्र सांगत असतो. तेव्हा जानकी म्हणत असते, पण सौमित्र भाऊजी, आता तुम्ही काय ठरवलेलं आहे, नक्की काय करायचं आहे? तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो की दादाला सांगा आणि दादाला पण उद्या ऑफिसमध्ये यायला सांगा सुमित्रा एंटरप्राइजेसच्या. जानकी म्हणते की मी बोलून बघते त्यांच्याशी, ते काय करतील काही सांगू शकत नाही. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सुमित्रा एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी धाड टाकलेली असते, कारण 24 तासांचा कालावधी संपलेला असतो आणि चेक बाउन्स झालेले असतात. त्याचबरोबर ऐश्वर्याने हे कारस्थान केलेलं असलं तरीही याला जबाबदार सारंगही तेवढाच असतो आणि त्यामुळं याच्यामध्ये सारंगही अडकत चाललेला असतो. पोलीस तिथं सांगतात की तुमच्या विरोधात ती जी इन्स्टिट्यूट आहे त्यांनी कंप्लेंट केलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे आत्तापर्यंत त्यांना चेक दिलेले होते ते बाउन्स झालेले आहेत आणि तुम्ही ही स्पॉन्सरशिप घेतलेली होती, तर या शोची स्पॉन्सरशिप करण्यासाठी तुम्ही त्यांना ती अमाऊंट दिलेली नाही आणि हे सगळं तुम्ही केलेलं आहे. हे बोलत आता तिथे सारंगला ते अटक करायला येतात. तेव्हा सारंग मात्र खूप घाबरलेला असतो आणि सौमित्र त्याचबरोबर ऋषिकेश तिथं पोहोचलेले असतात आणि ऐश्वर्याही तिथं असते. ते म्हणत असतात की तुम्हाला काय बोलायचं ते बोला, आमच्या कानावर सर्व गोष्टी आलेल्या आहेत, तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं जाणार आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो की हे सगळं मी नाही केलेलं, कारण हा सगळा करण्याचा जो प्लॅन होता तो माझा नव्हताच मुळात, कारण मला या गोष्टींमध्ये अजिबात काहीच कळत नाही. हे सगळं केलेलं आहे ऐश्वर्याने केलेलं आहे, माझी बायको ऐश्वर्या हिने हे सगळं केलेलं आहे, असं सारंग त्यांना सांगत असतो. आणि तेव्हा मात्र ते पाहतच राहतात. ऐश्वर्या म्हणत असते, अहो मी काहीच केलेलं नाही आहे, सुमित्रा एंटरप्राइजेस ही यांची आहे, त्याचबरोबर यांच्या नावावरती आहे आणि तिथं ज्या सह्या केलेल्या आहेत त्या पण यांनी केलेल्या आहेत, माझा या कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही. तेव्हा मात्र आता तिथे सौमित्र आणि ऋषिकेशची एंट्री होते आणि सौमित्र आणि ऋषिकेश बोलू लागतात. सौमित्र म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला या ऑफिसचं CCTV फुटेज पाहायचं आहे, मी सारंग रणदिवेचा वकील यांना त्यांनी आलेलो आहे आणि मी त्यासाठीच तुमच्याशी बोलत आहे. हे सगळं सौमित्र बोलत असतो आणि तो म्हणतो की मला इथलं CCTV फुटेज हवं आहे, कारण हे सगळं कुणी केलेलं आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल, त्यासाठी आपल्याला CCTV फुटेज पाहावं लागेल. आणि मग CCTV फुटेज पाहिलं जातं आणि त्यावेळेस ऐश्वर्याची मात्र वाट लागते, कारण मग ऋषिकेशही तिथं आलेला असतो. तो म्हणत असतो की काही झालं तरी मी माझ्या भावाला अडकू देणार नाही, कारण माझा भोळा भाऊ इतके दिवस तुझ्या कारस्थानामध्ये फसलेला असला तरीही आम्ही सगळेजण आता त्याच्या पाठीशी आहोत, त्याच्यावरती कधीही अन्याय आम्ही होऊ देणार नाही, कारण माझा सारंग हा माझ्यासाठी काय आहे हे सारंगलाही माहिती आहे आणि हे तुलाही कळेल. आणि सौमित्र आणि ऋषिकेश दोघंही तिथं आलेले असतात आणि सारंगला ऐश्वर्याच्या तावडीतून वाचवतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.